नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI ॲडमिशन करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणकोणते पाहिजेत त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला ITI मध्ये ॲडमिशन करण्यासाठी हार्दिक अभिनंदन। त्या ठिकाणी तुम्हाला जर ITI मध्ये फॉर्म भरायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं पहिलं डॉक्युमेंट जे पाहिजे ते आवश्यक डॉक्युमेंटमध्ये तुमचं आधार कार्ड हे अपडेटेड पाहिजे। त्या ठिकाणी तुमचं नाव, वडिलांचं नाव, त्या ठिकाणी आडनाव, जन्मतारीख हे त्या ठिकाणी व्यवस्थित असलं पाहिजे। परत तुमचा घराचा पत्ता आणि विशेष म्हणजे मोबाईल नंबर त्याला लिंक असलेला पाहिजे। ओके, जर असं असेल तर तुमचं वेल अँड गुड, त्या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो सुद्धा अपडेट करून ठेवा। नसेल केलेला तर करून घ्या। 10वीचं मार्कशीट, कारण की हे सर्वात महत्त्वाचं आहे तुम्हाला 10वीचं मार्कशीट, कारण की त्याच्यावरच तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्या गुणांच्या आधारेच। मग नंतर हे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, म्हणजे त्याला आपण शाळा सोडल्याचा दाखला असं सुद्धा म्हणतो। नंतर जर का समजा आपण जात प्रवर्गामधून प्रवेश घ्यायचा असेल आणि फी सवलत घ्यायची असेल आपल्याला, तर पहिलं प्रमाणपत्र आहे ते म्हणजे जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट। SC ST VJ NT OBC SBC SEBC EWS असे जे काही कास्ट असतील इत्यादी त्याच्यासाठी जात प्रमाणपत्र। जर तुम्हाला तुमच्या कास्टनुसार जर का नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळत असेल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट। उत्पन्न मर्यादा दर्शवणारे प्रमाणपत्र लागू असल्यास SC ST ओपन EWS साठी आवश्यक नाही। ज्यांच्यासाठी आणि याच्या व्यतिरिक्त जे असेल त्यांना उत्पन्नाचे जे मर्यादा असतील त्यांना ते सर्टिफिकेट द्यायचं आहे। नसेल तर काढून घ्या, तुम्हाला काही दिवसांचा अवकाश मिळून तुम्ही ते नंतर जमा करू शकता। मग आता अदर सर्टिफिकेट कोणते पाहिजेत आपल्याला? जर का समजा आपण क्रीडा याच्यामध्ये जर का भाग घेतलेला असेल स्पोर्ट्समध्ये, तर स्पोर्ट्स ब्लोस्टर ऑर्फन सर्टिफिकेट। आता ऑर्फन सर्टिफिकेट म्हणजे अनाथचं प्रमाणपत्र, ज्यांना आई वडील नाही, आई आहे पण वडील नाही, वडील आहेत किंवा आई नाही, किंवा जे ब्लोस्टर स्कूलमध्ये किंवा त्याच्यामध्ये जर शिकलेले असतील किंवा त्या ठिकाणी राहिलेले असतील तर असे प्रमाणपत्र। मग नंतर आहे अपंग प्रमाणपत्र। जर का आपण अपंगामध्ये लागू असाल तर त्या ठिकाणी अपंगाचे प्रमाणपत्र, नसेल तर काही हरकत नाही। किंवा मग जर आपले आई वडील माजी सैनिक असतील तर त्यांचं पाल्य जर असेल तर तुम्हाला त्याचं ते पण प्रमाणपत्र त्याला लावायचं आहे। आणि हे फॉर्म भरत असतानाच त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला यस किंवा नो म्हणायचं आहे। जर तुमच्याकडे अपार ID असेल तर अपार ID आणि पासपोर्ट साईज फोटो हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट ॲडमिशन करतेवेळीच महत्त्वाचे आहेत। आवश्यक कागदपत्रे, जात प्रवर्ग, अदर सर्टिफिकेट आणि आफ्टर ॲडमिशन हे तुम्हाला या ठिकाणी काय सांगितले, तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे। जर का समजा तुम्हाला आफ्टर ॲडमिशनचे जर सर्टिफिकेट कोणकोणते असते ते सांगतो। अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात किंवा तुमचे आई वडील राहतात तर त्या ठिकाणचं अधिवास प्रमाणपत्र, किती वर्षापासून तुम्ही राहता त्या ठिकाणी। उत्पन्नाचा दाखला, जर समजा तुम्हाला कास्टनुसार सवलत घ्यायची असेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी स्कॉलरशिप घ्यायची असेल तर उत्पन्न दाखला त्या ठिकाणी लागतो। आणि बँक खाते हे राष्ट्रीयकृत बँकेतलं असलं पाहिजे, जसं SB आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, अदर ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यातलं तुमचं बँक खातं असलं पाहिजे। आता हे सर्व प्रमाणपत्र, मूळ प्रमाणपत्र आणि त्यांच्या 2 झेरॉक्स प्रती तुम्हाला तयार करून आपल्या ITI मध्ये जायचं आहे। त्यावेळेस तुमची काय होईल, ॲडमिशन ही कन्फर्म होईल। आता याच्यासोबतच आपली जी कास्ट असेल त्या कास्टनुसार गव्हर्नमेंट ITI मध्ये तुमच्या याच्यानुसार जी की फी असेल, नॉमिनल फीज असतं जवळपास 5,000च्या आतमध्ये, म्हणजे कास्टमध्ये असो किंवा नॉन कास्टमध्ये असो, दोघांसाठी मी जवळ कमीत कमी त्या ठिकाणी सांगितलं की इथपर्यंत जवळपास असतो। काहींना 1250 असेल, काहींना जवळ 3000 पर्यंत असेल। मी सर्वांना लमसम तुम्हाला एकच फी सांगितली, जवळपास 5000 पर्यंत। किंवा जे आवश्यक असेल ती फी तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे। आणि प्रायव्हेट असेल तर ते प्रायव्हेटच्या तुम्ही ज्याही संस्थेत जाऊन भेट दिली असेल त्या संस्थेची तिथं लागू असलेली तुम्हाला ती फी पण सोबत न्यायची आहे। म्हणजे काय होईल, तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन करण्यासाठी अडचण येणार नाही। ही आहेत
आपली आवश्यक कागदपत्रे. तुम्ही जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. ॲडमिशन प्रक्रियेबद्दल तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी माहिती दिली जाईल.